चला आज या ब्रेडचं म्हटलं काहीतरी चटपटीत खायला बनवूया। त्यासाठी इथे कढईमध्ये तेल तापायला ठेवलं होतं। तेल तापल्यानंतर जिरे मोहरी टाकून घेतली, त्याचबरोबर हिरवी मिरची अद्रक लसूणची पेस्ट खलबत्त्यात कुटून घेतली होती ना, ती सुद्धा टाकली। त्याचबरोबर हळद आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं। उकडून घेतलेले बटाटे, आमचूर पावडर आणि धना पावडर टाकून हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता हे थंड होण्यासाठी मिश्रण साईडला करून ठेवूया। तोपर्यंत बघा एका पातेल्यामध्ये 2 वाटी बेसन पीठ घेतलं। त्याचबरोबर ओवा हातावरती चांगला कुस्करून टाकला, थोडेसे जिरे टाकले, हळद आणि चवीपुरतं मीठ यामध्ये टाकायचं। बेसन पिठात सर्व साहित्य टाकून घेतलेलं आहे। पाणी आता गरजेप्रमाणे टाकायचं। जेवढं घट्ट पातळ बॅटर हवे ना त्यानुसार ते पाणी घाला आणि चांगलं गुठळ्या मोडून हे बॅटर चांगलं सैलसर तयार करा। त्यानंतर कडकडतं तापलेलं तेल आहे ना त्याच्यामध्ये हे बॅटर चमच्याने सोडायचं। चांगलं खरपूस कलर येईपर्यंत तळून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये बराचसा लसूण आणि थोडीसं लाल मिरची पावडर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि बघा ही आपली चटणी अशी मस्त चटपटीत तयार होते। आता बघा लगेचच इकडे बरेचसे असे ब्रेड घेतलेले आहेत। इथे मी काळ्या कलरचेच ब्रेड घेतलेले आहेत, कारण मला अवेलेबल काळ्या कलरचेच होते, पांढऱ्या कलरचे ब्रेड माझ्याकडे नव्हते म्हणून मी हेच वापरलेलं आहे। तुम्ही पांढरा सुद्धा घेऊ शकता। आता या ब्रेडला ना ग्लासाच्या मदतीने चांगलं गोल आकारामध्ये कट करून घ्यायचं। बघा इथे मी संपूर्ण ब्रेड ना गोल आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत। आता हे कट करून घेतलेले ब्रेड आहेत ना साईडला करून ठेवूया। त्यामधलाच एक ब्रेड असा घ्यायचा आणि माझ्याकडे ना हिरवी चटणी नव्हती म्हणून मी टोमॅटो केचपचा वापर करते, कारण पुदिना फ्रीज मधला संपला होता, त्यामुळे हिरवी चटणी काही मी बनवली नाही। पण तुम्ही बनवा हिरवी चटणी, या ठिकाणी लावा, टोमॅटो केचप स्किप करा। तर बघा टोमॅटो केचप लावलेला आहे, त्यावरती आपण तयार केलेली चटणी टाकली। त्यानंतर अजून एक ब्रेडचा स्लाइसेस टाकून घेतला आणि त्यानंतर तयार केलेलं आपण बटाट्याचं मिश्रण आहे ना ते दोन्ही साईडने ब्रेडला चांगलं असं लावून घ्यायचे। हे ना मिश्रण पॅक बसलं पाहिजे। तर अशा पद्धतीने संपूर्ण ब्रेडला मी हे मिश्रण चांगलं असं लावून घेते आणि त्यानंतर आपण जे तयार केलेलं आहे ना बेसन पिठाचं मिश्रण, जसं आपण वडापावचा वडा तळतो ना त्याच पद्धतीने बेसन पीठ याला सुद्धा लावून घ्यायचं आणि मस्त तेलामध्ये खरपूस कलर येईपर्यंत या वड्याला तळून घ्यायचं। तर पहा इथे कलर सुद्धा चेंज झालेला आहे आणि इथे आपला ब्रेड पासून बनवलेला चटपटीत पदार्थ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा। जरी आवडली असेल रेसिपी तर रेसिपीसाठी लाईक नक्कीच करा। चॅनलवरती नवीन आला असाल, पहिल्यांदा रेसिपी पाहत असाल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे पुढची युनिक कुठलीही भन्नाट रेसिपी येईल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील।